हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता माझे व्लॉग आहे ते कंटिन्यू येतील. आता मी ट्राय करेल की कंटिन्यू व्लॉग अपलोड करायचे. सो सकाळ सकाळ मी आज लवकर उठलेली. इथे आहे ना मॉर्निंगचं जे ऊन असतं ना ते येतं, त्याच्यामुळे ऑलमोस्ट जाग येते आणि पिल्लू पण नीट झोपलेली, त्याच्यामुळे सकाळी लवकर उठलेली आणि दोघं जण झोपलेली, म्हणजे पिल्लूचे बाबा आणि पिल्लू. सो माझी आंघोळ वगैरे झालेली, देवपूजा झालेली, पटपट मी तेवढं आवरून घेतलं. कचरा काढला. लादी मी आता नाही पुसत, जेव्हा पिल्लूचं जेवण वगैरे करून होतं तेव्हा त्यानंतर मी लादी पुसते, कारण का आता पिल्लूला मी स्वतः थोडंसं हाताने खायला देते आणि नंतर मी भरवते, त्याच्यामुळे पुरा लादीवर खराब मेस होतो. त्याच्यामुळे मी लादी काही आत्ता पुसत नाही, नंतर पुसते, कारण का डबल कशाला काम करायचं. आता मी चहा पिते, चहासोबत बिस्किट खाईल, कारण का मी एकटे उठले त्याच्यामुळे आता एकटीसाठी नाश्ता नाही करू शकत. दीपक आता ऑलमोस्ट पिल्लू आमची आता कधी उठेल काय माहिती, कारण का दीपकला आज लेट उठवेल, कारण का शिफ्टिंगच्या वेळेला त्याची खूप हाल झाले. शिफ्टिंगच्या वेळेला मेन काम ते सगळं बॉईज लोकांचं, म्हणजे जेंट्स लोकांचंच असतं. हेकडचं सामान तिकडे कर, हे कर, आपण तर करू शकत नाही. आपलं फक्त काम असतं जिथल्या गोष्टी आहेत त्या ऑर्गनाईज करायच्या, बस. बाकी सगळं त्यांनाच मॅनेज करावं लागतं. त्याच्यामुळे त्याची बॉडी पेन होती, त्याची झोप पण नव्हती जात आणि त्याची नाईट शिफ्ट असल्यामुळे त्याची झोप प्रॉपर होत नाही. सो त्याला मी झोपून दिलं आणि म्हटलं मी आता एकटीच चहा पिते, जेव्हा तो उठेल तेव्हा त्याला चहा देईल आणि तो जेवेल. आणि चहा वगैरे पिली आणि जरा वेळ बसलेली, कारण का खूप मी पण थकलेली. सकाळ मी पहिले बाल्कनी वगैरे क्लीन केली. थोडंसं मेस होतं बाल्कनीमध्ये, झाडं वगैरे इकडे तिकडे होती. हॉलमध्ये पण खूप मेस होता, त्याच्यामुळे ते सगळं आवरलं आणि नंतर मग पहिलं जेवण करून घेतलं, कारण का पिल्लू दोन टाईम दूध पिऊन झोपलेली, म्हणजे उठलीच नाही ती. दूध पिलं आणि झोपली. मग मी पण तिला काय उठवलं नाही, जेवढी झोपते तेवढं झोपून दिलं तिला. मी म्हटलं कामं पण माझे ॲटलिस्ट आवरून होतील. आणि आता मी करते इथे वरण, म्हणजे डाळ करते. जरा 2-3 दिवस मी पिल्लूला आमच्यातलाच भरवते, काय असं सेपरेट करत नाही. सेम जे आपण नॉर्मल डाळ करतो तीच, फक्त ज्याच्यात मिरची आहे ना ती खूपच कमी ॲड केली मी, कारण का तिला स्पायसी नाही देत आहे आणि देऊ पण नाही ऑलमोस्ट 5 वर्षाचं होईपर्यंत तरी, मला असं वाटतं. सो नॉर्मल जी आपण डाळ करतो तशी मी केलेली आणि फक्त वरून तूप टाकलेलं. तिने पण अगदी नीट खाल्लं. फक्त आता आज थोडंसं तिने नाटक केलं, कारण का तिला ना थोडासा मऊ भात हवे होता, थोडा हा फडफडीत बोलतात ना त्या टाईपमध्ये झालेला, पण तिने खाल्लं, असं नाही तिने खाल्लं नाही. सो माझी डाळ पण झालेली आणि मी करणार होती आम्हाला एग बुर्जी. सो मी म्हटलं आता तिला पण एगच करेल, अंड्याची भुर्जीच करेल, कारण का म्हटलं नुसतं डाळ भात आणि थोडंसं तिला पण व्हरायटी जरासं द्यावं, म्हणून मी म्हटलं तिला एक अंडं करते, म्हणजे स्क्रॅम्बल एग टाईप करते तिला. कांदा वगैरे काय मी ॲड केलं नाही ना, टॉमॅटो वगैरे ॲड केला, कारण का एका अंड्याची भुर्जी करणार म्हणजे कांदा आणि टॉमॅटो किती वेळ शिजवू त्याला आणि जळेल, त्याच्यामुळे मी नॉर्मल तेलामध्ये त्याला परतवून घेतली. मसाले वगैरे टाकले आपले घरचे, बस, बाकी काही नाही. आणि म्हणजे पहिलं अंडं फोडून घेतलं तेलामध्ये, त्याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं टाकलं, गरम मसाला, धने पावडर आणि हळद आणि मीठ, बस, आणि कोथिंबीर टाकली वरून, बस. बाकी काही असं ॲडिशनल मी केलं नाही. आणि मग ते झाल्यानंतर मग आमचं जेवण पटपट करून घेतलं. आमची भुर्जी तर मी ऑलरेडी केलेली, फक्त मला आता चपाती बाकी होती. आणि पिल्लूचं जेवण झालं, म्हणजे भुर्जी झाली तिची करून आणि ऑलमोस्ट ती उठलेली. मग ती उठलेली म्हणजे हालत होती इकडे तिकडे अशी, त्याच्यानंतर मग ती परत झोपून गेली. आणि मग नंतर मी ठरवलं माझं पटकन तिचं आवरून घेते जेवण वगैरे, जेणेकरून तिचं जेवण झालं ना की ती उठली की मी तिला भरवेल थोड्या वेळाने, म्हणून पहिलं मी जेवण करून घेतलं सगळं. आणि ती उठली ना की माझी मग काहीच कामं होत नाहीत, तिच्याच पाठी वेळ निघून जातो, कारण का उठल्या ना तिचं कसं असतं की तिला मी हवे, ॲटलिस्ट अर्धा तास तरी तिला मी हवे असते. नंतर मग ती दीपकजवळ जाते, तिची ती खेळते. थोडंसं झोपेत ना उठलं ना की तिला म्हणजे अशी कंटाळ्यासारखी करते, थोडीशी इरिटेट होते कधी जबरदस्ती उठवली की. स्वतः उठली ना की तिची ती खेळते. आणि आता मी आहे ते तिला जबरदस्ती उठवणार आहे, कारण का आता ऑलमोस्ट वाजले 12:30-1 वाजायला आलेला आणि अजून पण ती झोपलेली, कारण का मग नंतर मग रात्री झोपणार नाही, दुपारी झोपणार नाही. आणि मग नंतर रात्री लवकर झोपली की मग सकाळी लवकर उठते, आणि सकाळी लवकर उठली की मग मला खूप हे होतं,
ॲटलिस्ट ती सकाळी 9पर्यंत किंवा 8पर्यंत उठली ना तर ठीक वाटतं. आणि सकाळी 5 किंवा 6ला उठली ना की माझा दिवस अख्खा बोरिंग आणि असा एकदम लेझी जातो. त्याच्यामुळे मग मी तिला जेवढी ती झोपते ना तेवढं तिला मी झोपून देते सकाळी. आणि रात्री कसं ती आता हल्ली आहे ना 1 वाजता झोपते. आणि आता तिची झोप आहे ना ती खूप कमी झाली. जसं जसं बाळ मोठं होतं ना तेव्हा त्याची झोप खूपच कमी होऊन जाते. आधी ती 3 टाईम झोप, आधी ती 4 टाईम झोपायची, मग 3 टाईम झालं, मग 2 टाईम झालं. आता फक्त ती सकाळी उठते. ए बलाव उठा, चला चला उठा. अटकलो एक मोठा हाथी घूमने गया, मकड़ी के जाल में जाके वो फंसा, जाल को देखा देख के डरा. समायरा दीपक माझन, समायला दीपक माझन. चला शुशू पण गेले तू. चला सगळं दूध लागले तोंडाला. उठा उठा. ओय तकलो ए तकलो. हॅलो समायरा, समायरा उठा 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 उठा. कसं सगळं दूध लावून घेतलंय तोंडाला. उठवले म्हणून राग आला. आणि ती उठली, तिचे चेंज वगैरे केले कपडे आणि आता तिला मी भरवते. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर पिल्लूला भरवल्यानंतर मी काय पुढे ब्लॉग कंटिन्यू केला नाही, म्हणजे शूट केला नाही. कारण का पिल्लू उठल्यानंतर तिला थोडं बघायचं होतं, तिला खेळवायचं होतं आणि नॉर्मल जी कामं आहेत ती आवरायची होती. आणि आता वाजलेत 7. दीपक गेला 5-5:30च्या दरम्यान गेला. त्याच्यामुळे जी बाकी कामं आहेत ती झोपल्यानंतर करावी लागतात, ती करून घेतली. आता फक्त पिल्लूचा आणि कुकीचा कुकर लावायचं. पिल्लू आहे ती तिकडे झोपली आहे, कुकी आहे ती आमची इथे बसली आहे. आणि अजून पण माझं काही असं नीट आवरून झालं नाही आहे, नॉर्मल बाकी आहे. बघायला गेलं तर संडेपर्यंत ऑलमोस्ट सगळं डन होऊन जाईल, बॅक टू रुटीन होऊन जाईल. सो आता जसं जमते तसं करते. आता मी मला ठेवते चहा. दूध गरम केलेलं आहे. पिल्लू उठली की तिला दूध आणि बिस्किट देईल, कारण का केळं आहे पण ते ना खूपच पिकलं आहे, सो ते तिला देणार नाही. आणि आता तिला मी देईल डाईट बिस्किट देईल आणि तिला देईल डाईट बिस्किट आणि दूध. आता मला नॉर्मल चहा ठेवते थोडीशी, कारण का मगाशी घेतलेली तरी पण आता थोडीफार ठेवून देते. तर चला पटकन चहा ठेवते. चहा माझं जेवण तर आहे. दुपारी मी केलेली भुर्जी, आम्हाला डाळ भात आहे, चपाती आहे. पिल्लूचं कुकर लावायचं आहे आणि मी तुम्हाला माझं किचन दाखवते. सो हे माझं असं किचन आहे. इथे सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे आणि हा नॉर्मल आपला ओटा. इथे मी कप्स वगैरे ठेवलेले आहेत आणि इथे नॉर्मल आपल्याला जे डेलीला लागतं ते ठेवलं आहे. हे इथे हँक्या आणि कैची आणि इथे असं ठेवलेलं आहे. ह्या साईडला असं सगळे ग्लास वगैरे ठेवलेले आहेत. इथे सगळे ट्रायपॉड वगैरे ठेवलेले आहेत. आणि इथे हा सेक्शन आहे ना तो पुरा पिल्लूसाठी मी कवर केलेला आहे. हे ऑर्गनायझर आहेत ना, त्याच्यात मी बाकीचे जे माझ्याकडे होते त्याच्यात कपडे ठेवून दिले आहेत तिचे डेली वेअरचे. आणि ह्याच्यात ना इथे दुधाच्या बॉटल्स वगैरे असे ठेवून दिलेले आहेत. आणि इथे मला 2 प्रकारचे तिचे जे मिल्क पावडर आहे ते आहे, एक अमूलचं आहे आणि एक लॅक्टोजनचं आहे. लॅक्टोजनचं ती रात्री उठते ना की तिला लॅक्टोजनच लागतं, अमूल ती पित नाही. आणि तिचं गरम पाण्याचा केटल आहे, बस बाकी काही नाही. आणि इथे मी ना असे स्पून्स ठेवले, त्याच्यात स्पून ठेवला आहे, त्याच्यात चाकू ठेवले आहेत आणि याच्यात काही नाही आहे. बस एवढं असं अरेंज केलेलं आहे. इथे तर पडला आहे मेस, तो आता हळूहळू आवरून घेईल मी. पिल्लू आमची उठल आणि बेडरूमची पण अवस्था मला सगळं सगळीकडे पडलेलं आहे. आमचं वॉटर प्युरिफायर आहे पण त्यांचं ऑलरेडी आहे, पण मला ते नको आहे. ह्याच्यात स्टोरेज नाही, हे पाणी गेलं की ह्याच्यात स्टोअर नाही होत, त्याच्यामुळे मग तो प्रॉब्लेम नको मला. सो त्याच्यामुळे आता प्लंबर येईल, प्लंबरच बोलतात मे बी.
तो येईल, तो जेव्हा फिक्स करेल तेव्हा आमचा प्युरिफाईड आहे तो लागेल. तोपर्यंत ह्याच्यानेच आम्ही पाणी पितो आहे. काढलेला पण तो लावता येत नव्हता, सो आता त्यालाच बोलवावं लागेल आम्हाला. सो आता मी चहा पिते पटकन. सगळं असं एकदम हळू करावं लागतं आणि हळू बोलावं लागतं. पिल्लू आहे ना आवाजाने पटकन उठून जाते. माझ्या चेहऱ्यावर पण पुरा डलनेस आला आहे, कारण का कामं करून करून खूप 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 म्हणजे दमायला होतं. शिफ्टिंग ही गोष्ट अशी खाऊची गोष्ट नाही आहे. सगळं तोडा आणि सगळं जोडा अशा प्रकारे आहे शिफ्टिंग म्हटलं की. आता पटकन मी जेवते बोलते चहा पिते. पिल्लूला उठवेल, 7 वाजलेत. दिवा लावायचा आहे, तिला उठवेल, दिवा वगैरे लावेल आणि कुकीज आणि पिल्लूचा कुकर लावून घेईल. सो नंतर मग मी फ्री. आमच्या पिल्लू उठलाय आता. बघा आमच्या टकलू टकलू, बघा आमच्या टकलू टकलू शमायला बघा, टकलू शमायला बघा. एश एश क्लॅप क्लॅप करा. सो आप क्लॅप क्लॅप. बोल. आमची पिल्लू काहीतरी बोलते, तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करा. बोल. वा 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 वा. आले आले आले. अजून अजून. चला आता पिल्लूला आम्ही भरवतोय दूध बिस्किट ना, डाईटवाला बिस्किट भरवते मी तिला. एक भरवते, एक एक, कारण का आज कोणतंच फ्लूट नाहीये. चलो चलो चलो. त्याच्यावरती बघा कसं डेकोरेट केलं. अजून करायचं बाकी आहे, खूप गोष्टी असं ठरवल्या त्या करायच्या बाकी आहेत. हळूहळू टाईम भेटेल तसा करावं लागेल. ते पिल्लूचं पिगी बँक ठेवलं आहे आणि ते हँगिंग प्लांट ठेवलं आहे आणि आता हळूहळू सगळं काय करायचं आहे. मला वाटतं महिना लागेल पुरा सेट व्हायला, कारण का पिल्लूला घेऊन सामान करणं पॉसिबल नाही आहे. भरवते तर ती बसली आहे बघा कशी. आता ना हे बघा दूध बिस्किट भरवते. डाएटवाला बिस्किट आहे. आमची रिंग बघा कशी टाकते. ह्याच्यात टाक अगं, ह्याच्यात टाक. अभ्यास करते पोलगी. कसं आहे चला. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल. तिला आहे ना असं सॉन्ग मार्फत शिकवते मी. म्हणजे असं ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल असं शिकवते. म्हणजे ना तिला इंटरेस्ट येतो, असं वाटतं सॉंग्स बोलते. आणि मी असं शिकवलं ना, पिल्लू ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, मग ती आहे ना बोर होते आणि मग बुक टाकते आणि पळत सुटते. म्हणजे ऐकत नाही ती. हे असं मी बोललं ना एकदम टोनिंगमध्ये, असं सिंगिंगमध्ये, तर ती अगदी एन्जॉय करून ऐकते आणि बघते पण. आणि मी असं एकदम ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल असं करत बसले ना, अगं लक्षच नाही देत. टकलू पिल्लूला आहे ना बर्थडे गिफ्ट भेटलेलं, तिच्या माऊ आणि तिच्या मामाने दिलेलं. ह्याचा स्लायडर पण होता आणि घोडा पण होतो. तिला हलवायचं. खाली बस. एक नंबरची आगाऊ आहे ही. म्हणजे एकटीला सोडून ना ह्याच्यावर बसूच शकत नाही. पाय एकदम ठीक आहे. पाय आहे ना ती तुम्हाला दाखव. पाय 2 इथे ठेवते आणि उभी राहून हलवते ती. थांब मी तुला हलवते. हा तिला ठेवली ना. आगाव आगाव. जोपर्यंत तिला समजत नाही ना तोपर्यंत ह्याच्यावर तिला एकट्याला बसवायलाच नको.
एक नंबरचा आगाव पोरगे खेळवते आणि हिचं बघा काय करायचं ह्या पोनीला. खबलक खबलक घोलोबा घोड्यावर बसले लालोबा. पकड तिकडे, ते पकड ना, तिथे पकड, पकड तू, पकड तिथे पकड. हे बघा, बघितलं का हिला मी एकटी बसव. स्लायडर बेटर आहे हे, असं घोडा घोडा बेटर नाही याच्यासाठी. उभी राहायची, पटकन पुढे, डायरेक्ट नक्कन पुढे. हे बघा तोंडात नाही बोट घालायच्या. आता वाजलेत 8:30. आता तिला 9:15ला भरवते. मी भरडीच भरवणार आहे, अजून काय नाही करणार होती वेगळं, पण म्हटलं आहे भरडी तर भरवून देते भरडी. पिल्लूला केस आले, पण पिल्लूला ना इथे आणि ह्या साईडला ना एकदम विरळ केस आहेत तिच्या बाबांसारखी. सो आता काय करणार आहे, वस्त्र असतो ना तो आम्ही इथे मारणार आहे इकडे सगळीकडे. जरा असं थोडंसं माझं हे काम होऊन दे घरचं, मग तिला आम्ही वस्त्र मारणार आहे डोक्यावरती. पुरा चमन गोटा करून टाकणार आहे, चमन गोटा. खूप सारी कामं करायची घरची. इवन आणि ना इथे ना एवढी सारी धूळ आहे, त्यांना विचारू नका. खूप म्हणजे खूप. मी लिटरली दिवसातून 4 वेळा कचरा काढते. 4 वेळा कचरा काढते. आणि पिल्लू रोलिंग वगैरे करते ना, धूळ म्हणजे पुढे ना काम चालू आहे, त्याच्यामुळे धूळ येतेच येते. त्याच्यामुळे कचरा सारखा. आणि कर्टनची अवस्था अशी झाली आहे ना, आणि माझ्या घरी ना हे व्हाईट कर्टन्स आहेत नेटवाले, हे ते खूप मळलेत, म्हणजे मी ते धुतलेच नाही म्हणा. आता संडेला मी सॅटर्डेला दीपकला सुट्टी असते ना, सो सॅटर्डेला मी ना नॉर्मली कामं करून घेणार आहे सगळी वॉशिंगची. आणि वॉशिंग माझे ना ॲटोमॅटिक आहे, आणि इथे ना ते कनेक्शनचं थोडंसं इश्यू म्हणजे ते आमचा जो पाईप आहे ना तो लागत नाही आहे, त्याच्यामुळे मला ना ते मॅन्युअली जमत नाही एवढं. आता समजायला लागले, आजपासून समजायला लागले ते कसं करतात ते. सो आज भरपूर म्हणजे लिमिटच्या बाहेर कपडे होते, तर आज मात्र लास्टचा स्लॉट होता तो झाला. आता नॉर्मल कपडेच आहेत. आता संडेला मी कर्टन धुवून काढेल, पहिला बेडरूमचा धुवून काढेल. आणि ऊन येतं ना सकाळी, तर सकाळ मॉर्निंग आमच्या इथे ऊन येतं, त्याच्यामुळे ना कपडे लगेच सुकून जातात आमच्याकडे. नवीन टाळी बनवण्याची पद्धत बघा. पिल्लू क्लॅप 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 क्लॅप. हात बघितला तिचा कसा असतो, असा एवढा गोटू आहे माझा, एवढा गोटू, एवढा गोटू. आता ना करते पिल्लूची भरडी. वाजलेत ऑलमोस्ट 9 वाजायला आलेत. सो आता तिचं पटकन करून घेते. त्या रूममध्ये ना मला ना पिल्लू दिसायची म्हणजे मी जरी किचनमध्ये असली ना तरी मला ती हॉलमध्ये दिसायची, पण इथे तसं नाही आहे. त्याच्यावर नजर ठेवून राहायला लागतं. आता बघा ती उठली आहे तिथे, मी तिथे कुठे बसले. सो ह्या गोष्टीची जाम भीती वाटते की ही कुठे पडायला नको, मी किचनमध्ये काय करायला गेली की. आणि मॅडम आमचं उठला आता. चला आता करते, तिला उचलून घेऊन करते आणि मग भेटते तुम्हाला. चेअरवरती पॅक करून टाकले. आता पटकन ना तिचं करून घेते. आता असे जुगाड करावे लागतील मला. चला पटकन
करते, तुम्हाला तर माहिती आहे मी भरडी कशी करते ती. भरवून घेते, बसले इथे आणि सगळा असा मेस पडलेला आहे. कुकीचं तात्पुरतं तिथे ठेवलं, नंतर मग तिचं मी इकडे ठेवून देते खाणं. ही पिल्लू आहे ना, तिच्या जेवणात जाते मग हात घालायला म्हणून असं एका साईडला ठेवलं आणि इथे लावून ठेवलंय. जुगाड रुमाल चला पटकन ह्या टकलूला भलवते मी, भूक लागली आता तिला. भांडी सगळी, जेवण झालंय दोघींचं पण. हिला आणून ठेवले इथे, कारण का तिथे असली ना किती सोफ्यावर उभी वगैरे राहते. तिथे फॅन पण आहे, सो नो टेन्शन. आता हिला इथे बसवले, पटकन भांडी धुवून घेईल मी. तिला ट्रॉलीपासून लांब ठेवलं ना, उघडलं की लागेल. चला पटकन भांडी धुते. जस्ट माझं किचन वगैरे झालं सगळं आवरून, भांडी पण धुवून बसवलेलं मी किचनमध्ये. पिल्लूनी पण मला चांगलं कोऑपरेट केलं आणि आता तिला डायपर फ्री करते. मगासपासून डायपर घालून ठेवलं स्वतः. चद्दू चद्दू पिल्लूची चद्दू. आम्ही आता पिल्लूला पॅन्ट घालू. तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल, गोंधळ बघा तिचा, जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.